28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कळमेश्वर येथे फुलगोबीचे बोकस बियाणामुळे नुकसान। नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे फुलगोबीचे बोकस बियाणे दिल्याने शेतकरीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आल्याने शेतकरी उदय शेषराव कोहळे ती शेती 2 वर्षापासून ठेक्याने करत आहे असे त्यांनी सांगण्यात आले। पण आतापर्यंत त्या शेतीमध्ये उत्पन्न घेत आलो। यावर्षी श्री शिवाय कृषी केंद्र सचिन जयस्वाल यांचा दुकानातून त्यांनी फुलगोबी बियाणे घेतले। त्यांना ते बियाणे सिंजेंटा कंपनीचे नको म्हणून बोलताना सुद्धा त्यांनी जबरदस्तीने देण्यात आले। दुकानदाराने चांगले आहे म्हणून सांगण्यात आले होते। लकीचे बियाणे मागितले तर त्यांनी न दिल्याने रिगल ग्लो या कंपनीचे त्यांना बियाणे चांगले आहे असे म्हटले। उदय कोहळे यांनी शेतीमध्ये बियाणे लावले तर बियाणे हे 35 दिवसात आले। बियाणे 80 ते 90 दिवसात येतात असे त्या शेतकऱ्यांनी सांगितले। रिगल ग्लो कंपनीचे जगदीश सावरकर हे पाहणी करण्याकरिता आले होते। शेतकऱ्यांची कृषी अधिकारी यांच्या चौकशीची मागणी आहे। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट। मी इशिका धार्मिक, इंडिया न्यूज 28 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आज आपण नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे आले आहोत। तर कळमेश्वर येथे काही शेतकरी आहेत, त्यांचे भरपूर नुकसान झाले आहेत। तर आपण काही त्यांच्याशी जाणून घेऊयात की त्यांचे कोणते नुकसान झाले आहेत आणि कोणत्या कंपनीने त्यांना कोणती औषध दिली आहेत, तर ते चांगली आहे वाईट आहे। त्यांना असे म्हणत होते की चांगले आहे म्हणून, तर आपण आणखी काही बियाणे जे आहे ते छान आहे असे म्हटलंय, तर आपण त्यांच्याशी काही जाणून घेऊयात। दादा, तुमचे नाव? हॅलो, माझं नाव उदय शेषरावजी कोहळे, राहणार कळमेश्वर। तुम्ही इथे कळमेश्वरला किती वर्षापासून आहे? कळमेश्वरला मला जवळपास 2 वर्ष झाले इथे मी आहे। ही शेती मी भैयाजी मसाले साहेब यांची शेती मी ठेक्याने केली। तर किती वर्षापासून तुम्ही ही शेती करत आहे? 3 वर्षापासून ही शेती करत आहे। तर मी दरवर्षी गोबीची लावण करत असतो। तर मी ह्या वर्षी गोबीची लावण करण्याकरिता श्री शिवाय कृषी केंद्र कळमेश्वर सचिन जयस्वाल साहेब यांच्या दुकानातून मी गोबीचं बियाणं घेण्याकरिता गेलो। तर मी त्यांना व्हेरायटी मागितली सिंजेंटा कंपनीची, लकीची। तर ते म्हणत होते की याच्यापेक्षा चांगली व्हेरायटी आपल्याकडे आहे, नवीन आलेली आहे, तर तुम्ही ही घेऊन पहा आणि ही लावून पहा, हे मस्त व्हेरायटी आहे, चांगलं फुल येते। तर मी म्हटलं ठीक आहे साहेब, तुम्ही द्या। तर त्यांनी मला 15 पॅकेट सिंजेंटा कंपनीचे रिगल ग्लो हा कंपनीचं मला बियाणं दिलं, 15 पॅकेट। ते मी ते आणलं आणि माझ्या शेतावर टाकलं। तर बियाचं उगवण बरोबर झालं। पण त्याच्यानंतर 30 दिवसानंतर आम्ही लावण केली। लावण केल्यानंतर 8 दिवसाच्या आतमध्येच त्याला फ्लावर येणं चालू झालं, फूल येणं चालू झाले। तर त्याच्यामुळे काय झालं, माझ्या शेताचा पूर्ण प्लॉट हा खराब झाला। बियाणे बोकस असल्यामुळे मला खूप नुकसान झालं। जवळपास हे बघा, ही व्हेरायटी त्यांनी मला अशी दिली। ही जवळपास 32 दिवसाच्या कालावधीमध्ये याला फुलं आले। ते 80 ते 85 दिवसानंतर फुलं यायला हवे होते, पण ती आताच आले आणि फुलाची क्वालिटी खराब आहे, किती खराब आहे। आणि हे आतापासून फुलं आले, हे कोणत्या मार्केटला मी नेणार आणि कोणी घेणार याला कोणी घेत नाही। हे पहा, सर्वच पूर्ण प्लॉट, हा पूर्ण प्लॉटमध्ये फुलं आले। जवळपास माझा हा 1 ते 1.25 एकराचा प्लॉट आहे। हा प्लॉटमध्ये पूर्ण 100% नुकसान झालं आहे माझं, 100% पूर्ण फुलंच आले। हे पहा, तर कसं करावं आम्ही? कंपनीवाल्यानं मला सर्राट बोकस बियाणं दिल्यामुळे माझं नुकसान झालं आहे। तर आता काय करावं? आता मी कृषी अधिकाऱ्यापर्यंत जाणार आहे आणि कंपनीवाल्याकडे दावा ठोकणार आहे। आणि इंडिया न्यूजवाल्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी माझा हे मदत करावी।